आरटीओने अवजड वाहनांवर धडक मोहीम राबवली। पहिल्याच दिवशी 35 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 10 लाखांचा महसूल वसूल करण्यात आला। वेस्ट विदर्भात अवजड वाहनांवर आरटीओची मोठी कारवाई। अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने अवैधरित्या क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनांविरोधात मोहीम उघडली आहे। या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल 200 वाहनांची तपासणी करण्यात आली। त्यात 35 वाहने जादा वजनासह आढळली। संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत 10 लाख रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत पश्चिम विदर्भात कठोर तपासणी सुरू असून यासाठी 4 कोटींची लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे। यातील 60% लक्ष्य फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिली। आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहन चालक आणि मालकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे। सर्व वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, मोटार वाहन कायद्याचे पालन करावे आणि भार क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेऊ नये। वाहन तपासणी दरम्यान कोणत्याही अवैधरित्या हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच असामाजिक घटकांच्या प्रभावाखाली न येता कायद्याचे पालन करावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। यापुढेही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे।